कशा मुलांनो, अभ्यास करतायत ना, करायलाच पाहिजे. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की सपोज करा तुमची जर एखादी डिस्क्रीट बॉडी असेल आणि त्या डिस्क्रीट बॉडीचं सेंटर ऑफ मास इथं असेल, तर ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन आपण कसं काढू शकत होतो? ॲक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1a1 प्लस m2a2 प्लस m3a3 डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस m3. ठीक आहे. सपोज करा ही बॉडी आहे, ह्या बॉडीचं ॲक्सिलरेशन किती आहे? a1. ही दुसरी बॉडी आहे m2, त्याचं ॲक्सिलरेशन किती आहे? a2. ही तिसरी बॉडी आहे m3, त्याचं ॲक्सिलरेशन किती आहे? a3. ठीक आहे. ह्या तिन्ही बॉडीचा सेंटर ऑफ मास कुठे आहे? इथं आहे. ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन, ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन आपण कसं काढत असतो? m1 इंटू a1. पहिली बॉडी त्याचं ॲक्सिलरेशन, दुसरी बॉडी त्याचं ॲक्सिलरेशन, तिसरी बॉडी त्याचं ॲक्सिलरेशन डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस m3. ठीक आहे. आता बघा, ह्याच्या एक पुढची कन्सेप्ट आहे की जे नीटमध्ये विचारली होती किंवा त्यावरती एक प्रॉब्लेम आजपर्यंत विचारला आहे. ती फक्त एक कन्सेप्ट मी आज तुमची क्लिअर कराल. ठीक आहे. आता मला सांगा, जर सपोज करा मी हे m1 प्लस m2 प्लस m3 मी इकडे घेतो, मग काय येतं बघा? m1 प्लस m2 प्लस m3 इंटू ॲक्सिलरेशन सेंटर ऑफ मास ॲक्सिलरेशन इज इक्वल टू m1 a1 प्लस m2 a2 प्लस m3 a3 m3 a3 m3 a3. ठीक आहे. मी फक्त इकडे घेतला. ठीक आहे. मला सांगा m1 प्लस m2 प्लस m3 हे पूर्ण जे असेल म्हणजे तुमच्या पूर्ण ह्या डिस्क्रीट सिस्टमचं मास असेल. काय म्हटलं मी बघा, m1 प्लस m2 प्लस m3 म्हणजे काय? तुमच्या ह्या पूर्ण सिस्टीमचं, सिस्टीम कळते ना, ही तुमची पूर्ण सिस्टीम, ह्या पूर्ण सिस्टीमचं मास म्हणजे कॅपिटल M तुमचं काय असेल? m1 प्लस m2 प्लस m3 असेल. ठीक आहे. पूर्ण सिस्टीमचं मास म्हणजे तुमचं काय असेल? m असेल. ठीक आहे. म्हणजेच मी ह्याच्याऐवजी काय करतो? मी इथं m लिहितो, सेंटर ऑफ मास ॲक्सिलरेशन इज इक्वल टू m1 प्लस a1 प्लस m2 a2 प्लस m3 a3. ठीक आहे. इथपर्यंत लिहिलं. ठीक आहे. कन्सेप्ट महत्त्वाची आहे. एक मी कन्सेप्ट सांगाल ह्या इक्वेशनवरून, ती कन्सेप्ट महत्त्वाची आहे. त्याच्यावरती नीटमध्ये प्रॉब्लेम विचारला आहे, एकच विचारला आहे, परंतु एकही प्रॉब्लेम आपल्याला न येता राहिला नाही पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेम यायला पाहिजे. ठीक आहे. मला सांगा आता m1 a1 प्लस m2 a2 m3 a3. ठीक आहे. हे म्हणजे काय सांगा मला? फोर्स इज इक्वल टू काय असतं सांगा? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन असतं. न्यूटनचा दुसरा लॉ. पहिला लॉ काय आहे? एखादी सिस्टीम जर रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच राहते जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स देत नाही तोपर्यंत. दुसरा लॉ काय आहे? F इज इक्वल टू ma. आणि तिसरा लॉ काय आहे? एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज द रिॲक्शन फोर्स. ठीक आहे. मला सांगा F इज इक्वल टू ma असतं. ठीक आहे. मग m1 a1 म्हणजे काय झालं? ह्या बॉडीवरती जो फोर्स असेल तो काय झाला? m1 a1. ठीक आहे. त्यानंतर m2 a2 म्हणजे काय झालं? ह्या बॉडीवरती जो फोर्स असेल तो काय झाला? F2 फोर्स. ठीक आहे. त्यानंतर m3 a3 म्हणजे काय झालं? ह्या बॉडीवरती जो फोर्स असेल तो काय असेल? F3 फोर्स. मग ह्या सगळ्या बॉड्यावरचे जर फोर्स मी एकत्र केले तर तुमचा कोणता फोर्स येतो? F नेट. तुमचा कोणता फोर्स येतो? F नेट. ठीक आहे. म्हणजे इकडचं काय होतं? FCOM. समजलं मी काय केलं? हा एक फोर्स, हा एक फोर्स, हा एक फोर्स, सगळे फोर्स म्हणजे तुमचं काय असेल? M नेट. सगळे फोर्स म्हणजे तुमचं काय असेल? F नेट. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही ज्यावेळेस नेट फोर्स काढतात एखाद्या सिस्टीमवरती किंवा एखाद्या बॉडीवरती, सपोज ही बॉडी आहे, ह्या बॉडीवरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला असेल, ठीक आहे, जर तुम्ही त्या बॉडीवरती जर फोर्स काढत असताल, नेट फोर्स काढत असताल, तर तुम्ही कसं लिहितात? M त्या बॉडीचं मास आणि त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन, त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन असंच लिहितात तुम्ही न्यूटनच्या सेकंड लॉ प्रमाणे. ठीक आहे.
हे जे ॲक्सिलरेशन असतं, हे त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन नसतं. हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस F = ma लिहितात, m काय आहे तुमच्या पूर्ण सिस्टीमचं मास किंवा तुमच्या पूर्ण बॉडीचं मास, ए काय आहे तुमचं पूर्ण बॉडीचं ॲक्सिलरेशन. हे पूर्ण बॉडीचं ॲक्सिलरेशन नसतं, हे काय असतं सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. काय समजलं, काय बोललो मी तुम्हाला? हे जे तुम्ही F = ma लिहितात ना, हे जे इथलं ॲक्सिलरेशन असतं ना, हे तुमच्या बॉडीचं ॲक्सिलरेशन नसतं, हे तुमच्या कुणाचं ॲक्सिलरेशन असतं सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. हे तुम्हाला मी इथं प्रूव्ह करून दाखवलं. नेट फोर्स ऑन अ बॉडी = मास इंटू ॲक्सिलरेशन. परंतु ॲक्सिलरेशन हे तुमच्या बॉडीचं ॲक्सिलरेशन नसतं, हे तुमच्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. ठीक आहे, तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. सपोज करा, एक एक्झाम्पल घेतो मी तुमचं. सपोज ही एक बॉडी आहे, सपोज ही एक पेन आहे. पेनच घेतो मी, माझा पेन घेतो. हा पेन आहे, हा पेन. ठीक आहे, ह्या पेनवरती मी फोर्स अप्लाय केला, ह्या पेनवरती मी फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, मग ह्या पेनसाठी मी न्यूटनचा सेकंड लॉ कसं लिहिणार? F = ma. त्या पेनचं मास किती आहे? m. ठीक आहे, हे ए काय तुमच्या, हे ए ह्या तुमच्या बॉडीचं ॲक्सिलरेशन आहे, हे असं आपण म्हणतो. आपण काय म्हणतो? ए काय आहे तुमचं ह्या बॉडीचं ॲक्सिलरेशन आहे असं आपण म्हणतो. पण ॲक्च्युली हे कुणाचं ॲक्सिलरेशन असतं? हे त्या बॉडीचा जो सेंटर ऑफ मास असेल ना, सपोज करा इथे तुमचं सेंटर ऑफ मास आहे, ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. आपण म्हणताना म्हणतो ह्या बॉडीचं ॲक्सिलरेशन म्हणजे ए म्हणताना म्हणतो, परंतु हे ॲक्सिलरेशन त्या बॉडीचं नसतं, ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. समजलं? म्हणजे तुमचं जे ॲक्सिलरेशन असेल हे तुमच्या सेंटर ऑफ मासचं असेल. म्हणताना आपण बॉडीचं आहे असं म्हणतो, परंतु ॲक्च्युअलमध्ये ते कुणाचं असतं? सेंटर ऑफ मासचं असतं. ठीक आहे, वाटलं खाली लिहा. नोट द ॲक्सिलरेशन ऑफ बॉडी इज ॲक्च्युअली कुणाचं ॲक्सिलरेशन असतं? इज ॲक्च्युअली acceleration of center of mass is actually acceleration of center of mass is actually acceleration of center of mass. बॉडीचं ॲक्सिलरेशन कधीच नसतं, ते ॲक्च्युअली कुणाचं ॲक्सिलरेशन असतं? ॲक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. कन्सेप्ट कळाली? ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही F = ma लिहितात, त्यामधला ए म्हणजे बॉडीचं ॲक्सिलरेशन नसतं, ते सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. ठीक आहे, ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास इथं असेल तर ह्या सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन म्हणजे काय असेल? ACO या. ठीक आहे, ह्याच कन्सेप्टवरती एक छोटासा प्रॉब्लेम विचारला आहे. तो छोटासा प्रॉब्लेम मी घेईल तुम्हाला. छोटासा प्रॉब्लेम स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. अ सॉलिड स्पेअर, एक स्पेअर दिलाय, अ सॉलिड स्पेअर ऑफ रेडियस r. एक असा स्पेअर दिलाय आणि ह्या स्पेअरची रेडियस किती आहे? r. तुम्हाला स्पेअर कळतो ना, बॉल म्हणजे ते काय झाला? स्पेअर झाला. ठीक आहे, अ स्पेअर ऑफ रेडियस r इज प्लेस्ड ऑन स्मूथ सरफेस. एका स्मूथ सरफेसवरती तो स्पेअर प्लेस केला आहे. ठीक आहे, ऑन हॉरिझॉन्टल सरफेस अ हॉरिझॉन्टल फोर्स इज अप्लाइड ॲट अ हाईट फ्रॉम लोअर पॉईंट. सपोज करा मी एक हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला ॲट अ हाईट ऑफ लोअर पॉईंट. ह्या लोअर पॉईंटपासून h हाईटवरती मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आहे. बरं, फॉर द मॅक्झिमम ॲक्सिलरेशन ऑफ द सेंटर ऑफ मास अप्लाइड फ्रॉम द लोअर पॉईंट, फॉर द मॅक्झिमम ॲक्सिलरेशन ऑफ द सेंटर ऑफ मास. ठीक आहे, ऑप्शन काय काय दिलेत बघा. ऑप्शन ए h = r, त्यानंतर बी h = 2r, त्यानंतर सी h = 0. ठीक आहे, आणि डी ऑप्शन काय म्हणते बघा. द ॲक्सिलरेशन विल बी सेम, ॲक्सिलरेशन विल बी सेम whatever height म्हणजे त्यांनी काय म्हणलंय? h म्हटलं. ठीक आहे, प्रॉब्लेम
प्रॉब्लेम काय म्हणते बघा, एक स्पेअर आहे, ठीक आहे, त्या स्पेअरवरती मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, अप्लाय केल्यानंतर त्या स्पेअरवरती मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर तो स्पेअर मूव्ह व्हायला लागला, ठीक आहे, ठीक आहे. ते काय म्हणते प्रॉब्लेममध्ये, काय म्हणते बघा, फॉर द मॅक्झिमम ॲक्सिलरेशन, तुमच्या ह्या बॉलच्या मॅक्झिमम ॲक्सिलरेशनसाठी तुमचा जो तुम्ही फोर्स अप्लाय केला तो कुठं असायला पाहिजे, h=r ला असायला पाहिजे का h=2r ला असायला पाहिजे का h=0 ला असायला पाहिजे. तुमचा जो फोर्स आहे तो फोर्स मी कुठं अप्लाय करू, तो मी फोर्स कुठं अप्लाय करू की जेणेकरून ह्या स्पेअरचं मला काय भेटेल, मॅक्झिमम ॲक्सिलरेशन भेटेल. मी फोर्स h=r ला अप्लाय करू का h=2r ला अप्लाय करू का h=0 ला अप्लाय करू, म्हणजे मी इथं फोर्स इथे अप्लाय करू की मला मॅक्झिमम ॲक्सिलरेशन भेटेल का इथं अप्लाय करू का इथं अप्लाय करू. समजलं काय काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. मला सांगा, युअर ॲक्सिलरेशन ऑफ दिस बॉडी, ह्या बॉडीचं ॲक्सिलरेशन ॲक्च्युली त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन असतं का, नसतं. ते ॲक्च्युली कुणाचं ॲक्सिलरेशन असतं, सेंटर ऑफ मासचं असतं. त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन नसतं, ते कुणाचं ॲक्सिलरेशन असतं, ॲक्च्युली सेंटर ऑफ मासचं ॲक्सिलरेशन असतं. आणि ॲक्सिलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू F/m. मला सांगा, तुमच्या बॉडीचं ॲक्सिलरेशन हे हाईटवरती डिपेंड आहे का, ते कशावरती डिपेंड आहे, फोर्सवरती आणि मासवरती. मासचं कॉन्स्टंट आहे तुमचं ॲक्सिलरेशन हे कशावरती डिपेंड आहे, फोर्सवरती आणि मासवरती, ठीक आहे. हाईटवरती डिपेंड आहे का, नाही डिपेंड, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन डी, द ॲक्सिलरेशन विल बी सेम वॉट एव्हर द हाईट. कारण तुमचं ॲक्सिलरेशन हे कशावरती डिपेंड आहे, फोर्सवरती डिपेंड आहे आणि फोर्स हा मास आणि ॲक्सिलरेशनवरती डिपेंड आहे, ठीक आहे. म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, तुमची हाईट कितीही असू द्या, तुमचं ॲक्सिलरेशन हे हाईटवरती डिपेंड नसतं. तुम्ही फोर्स इथं अप्लाय करा, नाहीतर इथं अप्लाय करा, नाहीतर इथं अप्लाय करा, नाहीतर इथं अप्लाय करा, तुमच्या बॉडीचं ॲक्सिलरेशन हे हाईटवरती डिपेंड नसतं, ठीक आहे. ते फक्त आणि फक्त फोर्सवरती डिपेंड असतं, ठीक आहे. समजलं. आता हा शेवटचा पॉईंट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. शेवटचा पॉईंट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे फोर व्हीलरला असते बघा. तुम्ही फोर व्हीलर घेताना बघा, त्याचं जे बुक भेटतं ना, एक पुस्तक भेटतं फोर व्हीलर घेतल्यानंतर, त्याच्यामध्ये एक दिलेलं असतं पॉईंट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्या तुमच्या त्या फोर व्हीलरची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी नेमकं कुठं आहे हे त्या बुकमध्ये सांगितलेलं असतं. आपण तेवढं काय बघत नसतो, परंतु ॲक्च्युली त्याचा एक मिनिंग असतो, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट टाका आता, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्याला म्हणायचं COG, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता बघा, सेंटर ऑफ मास काय असतं नेमकं, हा पेन आहे. ह्या पेनमध्ये असा एक पॉईंट असतो की ज्या पॉईंटला त्या पेनचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास, point at which whole mass is concentrated. Whole mass is concentrated. हा पेन आहे, ह्या पेनचा सेंटर ऑफ मास असा पॉईंट असतो की ज्या पॉईंटला त्या पेनचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, ठीक आहे. मग मला सेम असाच क्वेश्चन विचारला की ह्या पेनचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असतं, मग त्यावेळेस मी काय सांगणार बघा. आता अगोदर डेफिनेशन बघा, द पॉइंट at which whole weight म्हणजे वजन, ठीक आहे. मास म्हणजे आकारमान असतं, ठीक आहे.
the point at which whole weight of body is supposed to be concentrate that point, तशा पॉइंटला that point is called as, तशा पॉइंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. समजलं? हे झालं तुमचं सेंटर ऑफ मास आणि हे झालं तुमची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. दोघांमधला फरक काय बघा. सेंटर ऑफ मास म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंटला पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्या पॉइंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंटला पूर्ण ह्या बॉडीचं वेट, काय म्हटलं मी, वेट, पूर्ण ह्या बॉडीचं वेट कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, तशा पॉइंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पूर्ण वेट कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल, पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल. समजलं? ठीक आहे. 2 पॉईंट लिहून देईल. 2 पॉईंट अत्यंत महत्त्वाचे असतील. ठीक आहे. त्या 2 पॉईंटचं नीट अभ्यास करा आणि ते दोन्ही पॉईंट एकदा नीटमध्ये विचारलेत. तेवढे 2च पॉईंट महत्त्वाचे आहेत, जास्त काही नाही याच्यामध्ये. फर्स्ट पॉईंट नोट. फर्स्ट पॉईंट लिहा. फर्स्ट पॉईंट काय म्हणते बघा. पहिला पॉईंट, फॉर सिमेट्रिक बॉडी, फॉर सिमेट्रिकल बॉडी. सिमेट्रिकल बॉडी कळतं ना, सिमेट्रिकल बॉडी, आपलं शरीर पूर्ण सिमेट्रिकल आहे, तिकडे 2 हात 2 पाय. ठीक आहे. फॉर सिमेट्रिकल बॉडी द सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज ॲट सेम पॉइंट, जर एखादी बॉडी सिमेट्रिक असेल, ठीक आहे, सपोज करा, एक्झाम्पल, सपोज करा हे सर्कल आहे. सर्कल त्याच्या सेंटरमध्ये सिमेट्रिक असतं. सर्कलचा सेंटर म्हणजे त्या सर्कलचा सिमेट्रिकल पॉईंट असतो. ठीक आहे. सर्कलच्या सेंटरला त्याचं सेंटर ऑफ मास असतं. सर्कलच्या सेंटरला त्याचं काय असतं, सेंटर ऑफ मास असतं. तुमचं सर्कल सिमेट्रिकल आहे, मग सिमेट्रिकल बॉडीमध्ये तुमचं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे एकाच पॉईंटला असते. समजलं मी काय बोललो ते. सिमेट्रिक बॉडीमध्ये तुमचं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही एकाच पॉईंटला असते. समजलं? ठीक आहे. आता पेन बघा, हा पेन पूर्ण सिमेट्रिक आहे. ठीक आहे. ह्या पेनचं सेंटर ऑफ मास सपोज करा इथं असेल. ठीक आहे. तर ह्या पेनचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण इथंच असणार आहे. ठीक आहे. असिमेट्रिक बॉडी असेल, सपोज करा अशी बॉडी असेल, असिमेट्रिक बॉडी हे अशी असेल. ह्या असिमेट्रिक बॉडीचं सेंटर ऑफ मास सपोज करा इथं असेल. सेंटर ऑफ मास जर इथं असेल, COM, ही असिमेट्रिक बॉडी आहे. ठीक आहे. ह्या असिमेट्रिक बॉडीचं सेंटर ऑफ मास जर तिथं असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं तरी इथं असेल. लक्षात? सिमेट्रिक बॉडीसाठी सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही एकाच पॉईंटला असते. असिमेट्रिक बॉडीसाठी सेंटर ऑफ मास इथं असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं असेल. सेंटर ऑफ मास म्हणजे असा पॉईंट की ज्या पॉईंटला पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे असा पॉईंट की ज्या पॉईंटला पूर्ण बॉडीचं वेट कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. समजलं इथपर्यंत? जो मी दुसरा पॉईंट लिहून देईल त्याच्यावरती नीटमध्ये विचारला एक्झाम्पल. ठीक आहे. सेकंड पॉईंट लिहा. आता वाटलं तर मी इकडे लिहितो. आता सेकंड पॉईंट महत्त्वाचा आहे. सेकंड पॉईंट लिहा, महत्त्वाचं आहे. सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज zero at center of mass and center of gravity is 0 at which torque is 0.
काय म्हटलं बघा मी, टॉर्क काय असतं काय नाही हे तुम्हाला रोटेशनल मोशनमध्ये होणार आहे. ठीक आहे, टॉर्क पण एक क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे, ते काय असतं काय नाही ते होणार आहे. आत्ता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पॉईंटला टॉर्क 0 असतो, ज्या पॉईंटला टॉर्क 0 असतो त्या पॉईंटला सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण काय असते, 0 असते. ठीक आहे, सपोज करा हे तुमचा एक रॉड आहे, इथं तुमचा एक पॉईंट आहे आणि ज्या पॉईंटच्या अबाउटमध्ये हे तुमचा रॉड असा फिरायला लागला आहे, ह्याला काय म्हणायचं, टॉर्क. असं जे फिरायला लागलं आहे त्याला काय म्हणायचो आपण, टॉर्क म्हणतो. ठीक आहे, ह्या पॉईंटच्या भोवती तो फिरायला लागला आहे. ठीक आहे, ह्या पॉईंटला तुमचा टॉर्क काय असतो, 0 असतो. ठीक आहे, इथं काहीतरी टॉर्क असेल, इथं काहीतरी टॉर्क असेल, इथं काहीतरी असेल, इथं काहीतरी असेल, पण ज्या पॉईंटला ज्या पॉईंट भोवती तुमचा रॉड फिरायला लागला आहे त्या पॉईंटला तुमचा टॉर्क किती असतो, 0 असतो. आणि ह्याच पॉईंटला तुमचं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण काय असते, 0 असते. लक्षात, ज्या पॉईंटला तुमचा टॉर्क 0 असेल त्याच पॉईंटला तुमचं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, का असणार आहे सांगू का, काय असणार आहे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, सांगायचं झालं तर सांगतो. तुम्ही सेंटर ऑफ मास तुमचं इथं असेल तर तुम्ही सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट कसं करतात, XCOM इज इक्वल टू x1 m1 प्लस m2 x2 डिवाइड बाय m1 प्लस m2. ठीक आहे, तुमचा पॉईंट इथं असेल म्हणजे तुमचं x1 आणि x2 काय असणार आहे, तुमचं 0 असणार आहे, कारण तुमचा हा ओरिजिनल पॉईंट असेल, हा तुमचा ओरिजिन पॉईंट असेल. ठीक आहे, म्हणजे तुमचं सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, हे इतकं जाण्यापेक्षा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पॉईंटला टॉर्क 0 असतं त्या पॉईंटला सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोन्ही काय असतं, 0 असतं. हा क्वेश्चन विचारला आहे नीटमध्ये. ठीक आहे, हा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे नीटमध्ये, विचारला आहे. हा इयर मला आठवत नाही आता, इयर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघा, हा नीटमध्ये विचारला आहे. लक्षात, अशा प्रकारे तुमचा सेंटर ऑफ मास हा कंप्लीट केला आहे मी. ठीक आहे, ह्याच्या बाहेर एकही क्वेश्चन नीटमध्ये येऊ शकणार नाही. नीटमध्ये जेवढे काही कन्सेप्ट आले ते आजपर्यंत तेवढे सगळे कन्सेप्ट मी क्लिअर केलेत किंवा कन्सेप्ट सगळे मी सांगितलेत. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरपासून तुमचा मी नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहे, दॅट इज वर्क, पॉवर, एनर्जी. ठीक आहे, 6 ते 7 लेक्चरमध्ये हा चॅप्टर पूर्ण संपलेला असेल आणि नेक्स्ट तुमचा ग्रॅव्हिटेशन स्टार्ट होईल. अभ्यास करत राहा.